पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर बलात्काराची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि माझ्या पाठीमागे जी शिवशाही बस आहे या बसमध्ये बलात्कार करण्यात आलेला आहे। का 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। मंगळवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि ज्या तरुणीवरती हे अत्याचार करण्यात आलेले आहेत ही तरुणी फलटण इथली रहिवासी असल्याची माहिती दिली जात आहे। पुण्याहून फलटणकडे जात असताना ही घटना घडलेली आहे। अर्थात ज्यावेळी स्वारगेट बस स्थानकावर ही तरुणी आली त्यावेळी आरोपी देखील याच ठिकाणी उपस्थित होता आणि ज्यावेळी या फलटणकडे जाणाऱ्या बसची विचारणा आरोपीकडे या तरुणीने केली असता आरोपीने या शिवशाही बस अर्थात सोलापूर स्वारगेट बसमध्ये तिला जाण्यास सांगितलं। ज्या बसमध्ये पूर्णपणे अंधार होतं। ज्यावेळी ही तरुणी या बसमध्ये आली त्यावेळी त्या तरुणीच्या पाठीमागे हा आरोपी देखील आला आणि त्यानंतर त्याने या बसचा दरवाजा बंद केला आणि त्याचवेळी या तरुणीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। त्यानंतर ही तरुणी ज्यावेळी आपल्या घरी पोहोचली त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती आपल्या घरच्यांना दिली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र धक्कादायक प्रकार हा सगळा म्हणता येईल। स्वारगेट बस स्थानक हे 24 तास सुरू असतं आणि मोठी गजबज वर्दळ या स्वारगेट बस स्थानकावरती असते। पोलीस बंदोबस्त देखील असतो। त्यासोबतच एसटी महामंडळाचे जे सुरक्षा रक्षक असतात ते देखील या स्वारगेट बस स्थानकावरती तैनात असतात। मात्र असं असताना देखील बलात्कारासारखी घटना या बस स्टँडवरती बस स्थानकावरती घडते। त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर पुणे शहरासह राज्यभरात खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अद्यापपर्यंत आरोपी हा पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाहीये। मात्र आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 8 पथकं ही पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। त्यासोबत डॉग स्क्वॉड देखील ग्रामीण भागातील शेतांमध्ये आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहेत। आरोपीचा फोटो हा प्रसारित करण्यात आलेला आहे। मात्र आरोपी हा अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाहीये। त्या आरोपीच्या भावाला मात्र पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्याची देखील कसून चौकशी केली जात आहे आणि लवकरच आरोपीला देखील आम्ही ताब्यात घेऊ अशा पद्धतीची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोनवरून या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले आहे। त्यामुळे आता आरोपी नेमका कधीपर्यंत पुणे पोलिसांच्या ताब्यात येणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ज्या घटना घडतायत अर्थात कोयता गँग असू दे किंवा गाड्यांची तोडफोड असू दे, काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्याच कोथरूड परिसरात एका भाजप कार्यकर्त्यावरती जो काही हल्ला झालेला होता त्या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून जे काही टीका सरकारवर त्यासोबतच पुणे पोलिसांवरती होताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती टीका होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर आता या पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडल्यामुळे विरोधी पक्षांकडून देखील टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। या घटनेनंतर नीलम गोरे देखील या ठिकाणी पोहोचल्या होत्या। त्यांनी देखील बसची पाहणी केली। पुणे पोलिसांशी देखील या संपूर्ण घटनेची माहिती घेतली। धक्कादायक म्हणजे या संपूर्ण घटनेची माहिती पुणे या स्वारगेट बस स्थानकातील जे कर्मचारी आहेत आगार प्रमुख आहेत त्यांना मात्र या घटनेची माहिती नाहीये। ही गंभीर बाब म्हणता येईल। पुणे पोलिसांनी ज्यावेळी या आगार प्रमुखांना माहिती दिली त्यावेळी या घटनेची माहिती त्यांना मिळालेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे देखील या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी या सगळ्या घटनेनंतर आक्रमकपणे या ठिकाणी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाली। त्यांनी या ठिकाणी येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी ज्यावेळी या संपूर्ण भूमिका जाहीर घेतल्यानंतर या स्वारगेट बस स्थानकामध्ये असणारी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे त्याची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। कारण ही घटना घडत असताना सुरक्षा रक्षक नेमके गेले कुठे होते हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। ही घटना घडली मात्र याच स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या जुन्या बसेस पडून आहेत त्या बसेसमध्ये
साड्या पडलेल्या आहेत, जुने कपडे पडलेले आहेत, कंडमची पाकिटं पडलेली आहेत. हे नेमकं कुठून आलं हा प्रश्न देखील वसंत मोरे यांनी उपस्थित केलेला आहे. जवळपास जुन्या 4 बसेस या स्वारगेट बसमध्ये पडून आहेत, ज्या बसेसमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप देखील वसंत मोरे यांनी केलेला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांचा हा आक्रमक पवित्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि या सगळ्या तोडफोडीनंतर पुणे पोलिसांनी देखील या बसचा बंदोबस्त आता वाढवलेला आहे आणि विरोधी पक्षांकडनं या ठिकाणी आंदोलनं देखील केली गेली आहेत. उद्या देखील आंदोलनं केली जातील आणि जोपर्यंत आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात लागत नाही, मिळत नाही, तोपर्यंत ही आंदोलनं सुरू राहतील. मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या वरती प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांकडून केली जात आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.